भाई आज 5 वाजेपासून अलार्म वाजत होता पण काही जागच यायला तयार नाही. मग काय अलार्म बंद करता करता शेवटी 6 वाजता जाग आली. फटाफट पाणी बिनी पिलं आणि पटकन कांदे कापायला घेतले. कामाच्या सुरुवातीला थोडं लेट झालं होतं पण ठीक आहे, थोडंफार चालतंच. भाई कांदे कापायला मशीन घेणं एवढं काही अवघड नाहीये, पण मी अजून तरी इतका बिझी नाही की माझ्या दिवसातले फक्त 15 मिनिटं सुद्धा मी या कामासाठी देऊ शकत नाही. मग काय झटपट पटापट कांदे कापून घेतले आणि कापता कापता थोडं रडून पण घेतलं. पण काय मोजून 15 ते 20 मिनिटात 10-12 किलो कांदे कापून मोकळे केले. कांदे कापता कापता 15 ते 20 मिनिटात बाहेर पर अंधाराचा उजेड होऊन गेला. आज लेट झालं होतं म्हणून मसाला बनवायचं काम आईवर सोपवलं. मग काय बाहेर गेलो, थोड्या वेळ कोकोशी खेळलो आणि फटाफट वर्कआउटला सुरुवात केली. थोडंसं चालून झाल्यावर फटाफट पुलअप्स पुशअपचे 2-4 सेट मारले आणि रनिंग करून आलो. वर्कआउट केल्याने मस्त अंगात तरतरी आली होती. मग काय आवरून सावरून हॉटेलला निघालो. तर शुभ सकाळ मित्रांनो, नाशिक मधील आपल्या स्पंदन मिसळ मध्ये तुमचं स्वागत आहे. मग काय फटाफट आल्यावर देवाला फूल ठेवलं, पापड बिपड तळले, मिसळ बनवली आणि कस्टमर पण सुरू झाले. आपल्या जगात भारी चव असलेल्या मिसळसाठी तुम्ही एवढी गर्दी करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम नेहमी करत राहा. मित्रांनो, जर तुम्ही नाशिकचे असाल तर आपली होळी तर झाली आता, पण आपण सगळे रंगपंचमीची वाट बघतोय आणि केव्हा या राडांमध्ये उडी मारू असं झालंय आता. रंगपंचमीच्या दिवशी वार रविवार आहे आणि आपलं स्पंदन मिसळ हॉटेल नेहमीप्रमाणे 9:15 ते 5:30 पर्यंत सुरूच राहणार आहे. त्यामुळे तुम्ही किती रंगाने भरलेले असाल आणि पाण्याने ओले झालेले असाल तर स्पंदन मिसळची चवदार मिसळ खायला नक्की यायला पाहिजे. झाल्यावर थोडाफार वेळ उरला होता म्हणून प्रतीकसाठी मस्त शॉपिंग केली आणि घरी निघालो.